कातरलेली सुपारी चघळत दादा खोत शिसवी पलंगावर ताजं वर्तमानपत्र डोळ्यांना सोनेरी फ्रेम असलेला चष्मा लावून वाचत होते. मेजावर एका बाटलीत कमळाची 4-5 ताजी फुलं ठेवली होती. त्यांचा सुवास खोलीत दरवळत होता. गावात आता एसटीनं वर्तमानपत्राचे ताजे अंक येत असत, त्यामुळे बाहेर होत असलेल्या घडामोडींची गावात बसून माहिती मिळे. वाड्यात वर्तमानपत्र आलं की आधी दादा खोत बाकीची सगळी कामं बाजूला ठेवून वर्तमानपत्र वाचून काढत. त्याशिवाय त्यांना मुळीच चैन पडत नसे. खून, दरोडे, बलात्कार आणि गलिच्छ राजकारणाच्या बातम्या वाचल्यावर दादा खोतांचा मस्तक शूळ उठायचा. अख्खं वर्तमानपत्र वाचून झाल्यावर दादा खोतांनी डोळ्यांवरचा सोनेरी काड्यांचा चष्मा हातानं काढला, तो बाजूला ठेवला आणि वामकुक्षी घेण्यासाठी ते पलंगावर ओम श्री स्वामी समर्थ म्हणत आडवे झाले. पडल्या पडल्या त्यांचा डोळा लागला. बाहेर ऊन मी म्हणत होतं. कामवाली लक्ष्मी जेवणाची खरकटी भांडी घासून झाल्यावर अंगणात वाळवण घालून बसली होती. चटईवर सफेद कापड अंथरून त्यावर शेंगदाणे, कडधान्य, सुपारी आणि काजूच्या ओल्या बिया हाताने तिने पसरून ठेवलेल्या होत्या. हातात लांबुडकी मेसाची काठी घेऊन लक्ष्मी कावळ्या चिमण्यांना हाकलत बसली होती. तिच्या तोंडातून भर उन्हात हा 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 हु 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 असे चित्रविचित्र आवाज निघत होते. रस्त्यावर तर चिटपाखरू दृष्टीला पडत नव्हतं. दुपारच्या वेळी अख्खी ब्राह्मणवाडी सामसूम झालेली होती. हरणटेंभ्याची उंच टेकडी आपली निमुळती मान जिराफाप्रमाणे उंच करून जगबुडी खाडीत आपलं रूप बघण्याचा प्रयत्न करत होती. हरणटेंभा जंगली झाडांनी माजलं होतं. झाडीत ससे, भेकर, रानडुक्कर, रानमांजर इत्यादी जंगली प्राण्यांचा वावर असायचा. हरणटेंभ्यावर जंगल माजल्यामुळे पारत करणाऱ्यांची त्या ठिकाणी खूप वर्दळ असायची. झोलाई देवीला कौल लावून गावकरी हरणटेंभा पिंजून काढायचे. माणसं पाठीला भाकऱ्या बांधून रानात शिकारीच्या आशेनं फिरत. त्यांच्या कांठाळ्या बसणाऱ्या शिट्ट्या आणि हाकाऱ्यांनी हरणटेंभ्याला कापरं भरत असे. सूर्य पश्चिमेला कलला होता. झाडांच्या सावल्या एकमेकात मिसळून लांबल्या होत्या. निवाऱ्याला बसलेली उंडगी गुर्रं आता लोकांच्या परसवणात शिरून लावलेल्या भाज्यांना तोंड लावत होती. एखादा इसम हातात काठी घेऊन गो तुला खाल्लं वाघानं करत त्या गुरांना दात ओठ खाऊन धपाटा मारत होता. त्याच्यापुढे मुकी जनावरं भीतीनं हमरत दांडणात पळत होती. दारं खिडक्या सताड उघडून माणसं आता आतबाहेर करत होती. वामकुक्षी घेऊन दादा खोत उठले. वामकुक्षी झाल्यामुळे त्यांना आता बरं वाटत होतं. मोरीत जाऊन त्यांनी चोळा टाकून तोंड धुतलं. अनुराधानं गॅस पेटवला, चहा टाकला, त्यात थोडा आल्याचा तुकडासुद्धा टाकला. दादा खोतांना आलं टाकून केलेला चहा आवडायचा. दादा खोतांनी अंगात सुती कापडाचा सैलसर सदरा घातला. आरशासमोर उभं राहून त्यांनी पिकलेल्या केसांचा छान भांग पाडला. डोक्यावर उगवलेले पांढरे केस आरशात बघून दादा खोत मनात म्हणाले, आपण आता तरुण राहिलेलो नाही, आपण झालो म्हातारे. बेसावत असताना कोणीतरी अंगावर झडप घालावी तसं आता त्यांना ते पांढरे केस बघून वाटत होतं. हातातला कंगवा जागेवर ठेवत दादा खोत म्हणाले, अनुराधा चहा आण लवकर. आणती आहे हां. अनुराधानं ओळखलं की स्वारी आता बाहेर कुठेतरी निघाली आहे. दादा खोत बाहेर निघाल्यावर इतकी वर्ष त्यांच्याबरोबर संसार करून सुद्धा कुठे निघालाय असं त्यांना विचारायचं अनुराधाबाईंना कधी धाडस झालं नाही. वाड्यात आर्थिक सुबत्ता होती. दिमतीला नोकर चाकर होते. नारळ, पोफळी, काजू, कलमाच्या बागा होत्या. त्यात गडी दिवस रात्र राबत होते. कसल्याही गोष्टींची त्यांना ददात नव्हती. उलट त्यांच्या माहेरी 18-20 दारिद्र्य होतं. खाण्याचे वांदे होते. त्यांना एक भाऊ होता, तो गांजाळू होता. तो काही कामधंदा करायचा नाही. वाईट मित्रांच्या संगतीनं 24 तास गांजा ओढत राहायचा. वडील रागानं बोलल्यावर तो घर सोडून परागंदा झाला, त्याचा अद्याप पत्ता नाही. भावाच्या दुःखाची ओली जखम अजूनही त्यांच्या मनात ठसठसत होती. चहा घेतल्यानंतर दादा खोतांना ताजं तवानं वाटायला लागलं. सुपारी कातरून त्यांनी ती तोंडात टाकली आणि देवडीत अडकिट्टा ठेवून ते खालच्या आवाजात म्हणाले, अनुराधा मी आज घरात नाही आहे. अहो अवधूत आज येणार आहे वाड्यात वस्तीला, त्याला काय सांगू. तो काही आता कोकोलं बाळ नाही आहे. अहो त्याला राग येईल. मग मी काय करू त्याला.
अनुराधाला थोडं गरगरल्यासारखं वाटायला लागलं. नंतर त्यांनी स्वतःला सावरलं आणि अंगात त्राण आणत त्या कातर आवाजात म्हणाल्या, अहो, मुलं लहान होती तेव्हा ठीक होतं. आता आपली मुलं मोठी झाली आहेत. त्यांना तुम्ही तिकडे गेलेलं नाही आवडत. यापुढे तरी तिकडं जाणं कमी करावं असं मी तुम्हाला हात जोडून सांगते. त्यांच्या बोलण्याचं दादा खोतांना थोडं आश्चर्यच वाटलं. इतक्या दिवसात त्यांनी त्यांच्यासमोर कधीही तोंड उघडलं नव्हतं. अनुराधा, आज तू हे बोलतेस? नाईलाजानं बोलावं लागलं. आश्चर्य आहे. अहो, इतके दिवस मी बोलले नाही. तुमचा संसार करावा, तुमच्या मुलांना जन्माला घालावं, या एकाच वेडापायी मी मूग गिळून गप्प बसले. तुम्ही गावचे खोत आहात, गावचे अन्नदाते आहात. तुमचा या गावात मोठा मान आहे. तुमच्या हौसेला मोल नाही हे मला कळलं आहे हो. खोतांच्या कुलीन बायका कधी घराला बेइज्जत होऊ देत नाहीत, मग भले त्यांच्या जीवाचं काहीही हो. मी सुद्धा आज इतकी वर्ष तेच केलं. घेतला वसा कधी टाकला नाही. व्रतस्थपणे तुमचा संसार केला, मुलांना मोठं केलं, त्यांना शिक्षण दिलं. तुमचा माझ्यावर विश्वास होता म्हणून हे सगळं माझ्या हातून घडलं. त्यावेळी तुमच्यावरचा माझा विश्वास उडाला असता तर मी गळ्यात धोंडा बांधून जगबुडी खाडीत स्वतःला झोकून दिलं असतं. अनुराधा, तू माझा संसार केलास हे ठीक आहे, परंतु एखाद्या व्यक्तीला अर्ध्या वाटेवरनं सोडून देणं हे माझ्या स्वभावात मुळीच बसत नाही. तिच्या मनाला काय वाटेल याचा तू विचार केलास कधी? ज्या गोष्टीचा आता भबरा झालाय त्या गोष्टीची आता खंत करून काय उपयोग? अवधूतला मी डॉक्टर केलं. त्याच्या शिक्षणासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. पंख फुटल्यावरच माणसाला उपरती होते हे आधी लक्षात ठेव. मागच्या वेळी तो मला म्हणाला होता. काय म्हणाला होता? म्हणाला, बाबा तिकडं जायचे बंद झाले की मग मी गावी यायचा विचार करीन. ते शक्य नाही आहे. अहो, एक विनंती करते, माझा एक वेळ विचार करू नका, पण आपल्या मुलांचा तरी तुम्ही विचार करा. अनुराधा, मी तुला एकदा सांगितलं ना, ते शक्य नाही आहे. मी हात जोडते, पदर पसरते. अनुराधाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. हे बघ अनुराधा, तू माझी लग्नाची बायको आहेस. देवाब्राह्मणासमोर मी तुझ्यासोबत अग्नीला फेऱ्या घातल्यात, ते तुला कधीही अंतर न देण्यासाठी. सुलभा माझी लग्नाची बायको नाही, पण ज्या दिवशी मी तिच्या घरी जाणार असेन त्या दिवशी मला पाहिल्याशिवाय तोंडात पाण्याचा थेंबसुद्धा ती घेत नाही. तू हवं तर याला पाप म्हण, पण एक लक्षात ठेव, या जगात चांगल्या गोष्टीची सुरुवात नेहमी वाईट गोष्टींपासून झाली आहे. तू महाभारत वाचलायस. धनुर्धारी कर्णसुद्धा पापातून जन्माला आला होता. त्या कुंतीनं चोरून पाप केलं होतं, त्यातून महापराक्रमी दानशूर कर्णाचा जन्म झाला हे जगाला ठाऊक आहे. सुलभा माझ्यासाठी खूप करती आहे. आज इतक्या वर्षात माझ्यावरचं तिचं प्रेम, मी म्हातारा झालो तरी तिळभरसुद्धा कमी झालेलं नाही आहे. आणि हे मला माझ्या तोंडावाटे तुला सांगायचं नव्हतं, पण सांगण्याची वेळ आली आहे. अहो, कुंतीनी लग्नापूर्वी पाप केलं होतं, पण आयुष्यभर ती त्या दुःखात कापरासारखी जळत राहिली. तिचा मुलगा असलेला महारथी कर्णसुद्धा तिचा द्वेष करत होता. जे सुख ब्रह्मदेवानं बांधलेल्या लग्नबंधनात आहे ते सुख अन्य कशात नाही. अनुराधा, तुझं म्हणणं खरं आहे, पण आता ती वेळ निघून गेली आहे. धनुष्यातून बाण सुटून गेला आहे. गेलेली वेळ आणि धनुष्यातून सोडलेला बाण कधीही परत येत नाही. आयुष्यात मी तुला दुःख दिलं आहे तेव्हा मी तुझा अपराधी आहे. कुणाच्याही शरीरावर बंधनं घालणं सोपं आहे, पण कुणाच्या मनावर बंधन घालणं फार कठीण. मी आता सुलभाला अंतर देऊ शकत नाही. मग जग काहीही म्हणो, मला जगाची पर्वा नाही. अहो, तुम्ही तिला अंतर द्यावं अशी माझीही इच्छा नाही आहे. अनुराधा, तू बोलतीयस हे? हो, मीच बोलतीये. आश्चर्य आहे. त्यात कसलं आश्चर्य? अनुराधा, तुझ्यासारखी समजूतदार बायको मला मिळाली हे माझं पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य आहे असं मी मानतो. तू जर मला समजून घेतलं नसतंस तर हे बघा, अभद्र काहीतरी बोलू नका. येतो मी. पायात चपला घालून दादा खोत पायठणी उतरून रस्त्याला लागले.
ते दिसेनासे होई पावे तो अनुराधा भरल्या डोळ्यांनी त्या पाठमोऱ्या आकृतीकडे एखाद्या भ्रमिष्ठासारख्या दरवाजाजवळ बघत उभ्या होत्या. स्वयंपाक खोलीकडे जायचं भानसुद्धा त्यांना उरलं नव्हतं. अवधूत घरी आल्यावर त्याला काय सांगायचं आणि कसं सांगायचं हा प्रश्न त्यांना पडला. एखाद्या जहरी भुंग्याप्रमाणे तो प्रश्न त्यांचा मेंदू पोखरत होता. सुलभाचं घर जवळ यायला लागलं तसं दादा खोतांनी पायाचा वेग आणखीन थोडा वाढवला. 4-5 वर्षांपूर्वी दादा खोतांनी तिला नवीन कौलारू घर बांधून दिलं होतं. घराच्या मागे नारळ पोफळीची बाग होती, अंगणात तुळस होती. तिच्या घराजवळून पाण्याचा पाट वाहत होता. सुपारीच्या झाडाचा बुंधा तोडून त्याची पन्हळ केली होती. ती पन्हळ पाण्यासाठी पाटाला लावली होती. त्या पन्हळीमधून पाटातलं स्वच्छ कावळ्याच्या डोळ्यागत असलेलं पाणी सिमेंटनं बांधलेल्या टाकीत येऊन पडत होतं. टाकीला 2 नळ बसवले होते. कपडे धुण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत टाकीतल्या पाण्याचा उपयोग होई. पिण्यासाठी पाणी मात्र बावीवरनं आणावं लागत असे. दादा खोत तुळशीच्या कट्ट्याजवळ आले तेव्हा त्यांच्या कानावर सुलभा देवघरात लक्ष्मी स्तोत्र म्हणत असल्याचा आवाज पडला. देवासमोर हात जोडून सुलभा गोड गळ्यानं लक्ष्मी स्तोत्र म्हणत होती. लक्ष्मी स्तोत्र संपूर्ण म्हणून झाल्यावरच दादा खोतांनी घरात पाऊल टाकलं. देवाला नमस्कार करून सुलभा बाहेर आली आणि तिने त्यांना माठातलं थंड पाणी प्यायला आणून दिलं. पाणी पिऊन झाल्यावर दादा खोत रिकामा ग्लास तिच्या हातात देत म्हणाले, आज अवधूत येणार आहे घरी. हो का? अगं सुलभा, त्याला ना मी इकडे आलेलं आवडत नाही. शिंग फुटली आहेत ना त्याला. अहो, मी सुद्धा माझ्या मुलाप्रमाणे त्याच्यावर प्रेम करते. अनंतामध्ये आणि त्याच्यामध्ये मी अजिबात भेदभाव करत नाही. तरीसुद्धा तो कधी जाता येता भेटला तर माझ्याशी एक अक्षरही बोलत नाही किंवा माझ्याकडे वळूनही बघत नाही. जाऊ दे ना सुलभा, तू त्याचा विचार करू नकोस. काही गोष्टी आहेत ना त्या विसरूनच जायच्या असतात. अशा गोष्टी मनात कधी ठेवू नयेत. दादा खोत तिची समजूत घालत म्हणाले. दादा खोतांनी अंगातला सदरा काढला, दांडीवर टाकला. उघड्या अंगानं ते पलंगावर बसले. गोठ्यात गाई आंबोणासाठी हांबरत होत्या. गडी आंबोण घेऊन गोठ्याकडे जात होता. दादा खोतांच्या डोळ्यात बघत सुलभा म्हणाली, लोकांना आपलं सुख पावत नाही आहे. ते त्याला 1चं 2 करून सांगतात, मग तो बिथरतो. तो लहान असताना मी त्याला खाऊ पिऊ घातलं आहे. त्याला मी देवासमोर बसून रामरक्षा कशी म्हणायची हे शिकवलं आहे. तुम्ही तालुक्यात 2-2 दिवस कामासाठी जात होतात तेव्हा अनुराधाताई त्याला माझ्याकडे आणून सोडायच्या. मी म्हणते हे सगळं तो कसा विसरला? सुलभा, त्यावेळी तो लहान होता. आता डॉक्टर झालाय तो. अहो, त्यावेळी मी निराधार होते. तुम्ही मला आधार दिला नसतात तर मी मुलांना घेऊन कुठेही निघून गेले असते किंवा जीवाचं बरं वाईटसुद्धा करून घेतलं असतं. हे बघ सुलभा, जे विधिलिखित असतं ते चुकत नाही कधी. आपण मारे म्हणतो हे करू ते करू. मग दोघं शांत बसले. काही वेळानं त्या शांततेचा भंग करत सुलभा म्हणाली, अहो, तुमच्याकडे माझं एक काम आहे. बोल. कल्पना 15 तारखेला गावी येणार आहे. मग तिला ना सोन्याच्या बांगड्या बनवायच्या आहेत. मागे मी तिला तसं कबूल केलं आहे. तिने ते सासरी सांगितलं आहे. ठीक आहे ना, आपण तिची इच्छा पूर्ण करू. तिला नाराज करायचं नाही. ती खुशाल आहे ना. ती आता अगदी मजेत आहे. मला नाही तिची काळजी. पण सुरुवातीला तिने खूप छळ सहन केला हो. दादा खोत सुलभाजवळ निवांत बोलत बसले होते. दादा खोत घरी आल्यामुळे सुलभाला आनंद झाला होता. तो आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. जणू ते कितीतरी दिवसांनी तिच्याकडे आले होते असं तिच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर वाटत होतं. रस्त्यावरची तांबडी धूळ वाऱ्यानं उडत होती. रस्ता निर्मनुष्य झाला होता. तोंड ओळख आता मिटली होती. जगबुडीवरून धावत आलेला अल्लड वारा हरणटेंभेच्या भोवतीनं पिंगा घालत होता. सागाची सुपा एवढाली पानं वाऱ्यानं हालत होती. एखादा कुळवाडी हातात कंदील आणि काठी घेऊन पाखाडी चढताना दिसत होता. तालुक्याहून सुटलेली बस गावात मुक्कामाला आली होती. अवधूत त्याच्या बायको मुलांना घेऊन आला होता. नातीला कडेवर उचलून घेत अनुराधानं आधी तिच्या गालाचे पापे घेऊन तिला गुदमरून टाकलं. नंतर तिला म्हणाल्या, अगं लबाडे, आज तुला आजीची आठवण झाली का? रानातली पिकलेली करवंद खायला आवडतात ना तुला?
आपण उद्या हरण टेंभ्यावर जाऊ, मस्त पिकलेली करवंद खाऊ. पण बाबा म्हणतात की तिथे वाघोबा आहे. अगं मी त्या वाघाला सांगेन माझ्या नातीला घाबरवायचं नाही, तू आपला जा तुझ्या वाघदरीकडे निघून. नाही तर त्याला सांगेन की आम्ही तुझं नाव देवबाप्पाला सांगू, मग तो तुला शिक्षा करेल. मग तो वाघ आपल्याला काहीच करणार नाही. वाघोबाची जिरली. ती चिमुरडी श्रद्धा जोरजोरात टाळ्या पेटायला लागली. आई ती लबाड आहे, तुला भंडावून सोडेल ती. अवधूत हसत हसत म्हणाला, असू दे रे, तिला बघूनच माझं पोट भरलं आहे. नातीनं आजीला त्रास नाही द्यायचा तर मग कोणाला द्यायचा? तू आजोबा होशील ना तेव्हा तुला कळेल. हातातल्या सामानाच्या पिशव्या जमिनीवर ठेवून अनुराधाच्या पाया पडत, आई नमस्कार करते हां, असं भारती म्हणाली. सुनबाई आयुष्यमान हो. दोघांनी जख्ख म्हातारे होईपर्यंत सुखानं संसार करा. अनुराधानं तिला आशीर्वाद दिला. रात्रीची जेवणं झाली. दूधभात खाऊन अवधूतची मुलगी श्रद्धा आणि छोटा मुलगा निखिल पलंगावर झोपी गेला होता. अवधूत मांडी घालून रामदास स्वामींचा दासबोध तल्लीन होऊन वाचत होता. मंद पावलं टाकत अनुराधा त्याच्यासमोर जाऊन उभ्या राहिल्या. अवधूत वाचनात मग्न होता, त्यामुळे त्याच्या ते लक्षात आलं नाही. अनुराधाच्या साडीचा पदर पंख्याच्या वाऱ्यानं उडू लागल्यावर त्यांच्याकडे लक्ष गेलं. अनुराधाकडे बघत अवधूत स्मितहास्य करत म्हणाला, अगं आई बैस ना, भारती करेल सगळं. माझी नात झोपली वाटतं. किती गोड मुलगी आहे. तू तिला माझ्याकडे ठेव ना, म्हणजे मला तिची सारखी आठवण होणार नाही रे. अरे या वयात दुधापेक्षा दुधावरच्या साईला आम्ही जास्त जीव लावणार. अरे तिच्याबरोबर हसत खेळत माझा दिवस मजेत निघून जाईल बघ. आई अगं तुला ठाऊक आहे ना, आम्हा दोघांनाही तिच्याशिवाय तिकडे करमणार नाही. अवधूत अरे आपला एवढा मोठा वाडा आहे, पण त्या वाड्यात राहायला माणसं नाही येत रे. तू इथे येऊन राहा ना, इथे तुझा दवाखाना उघड. आम्ही दोघं आता तुला किती दिवस सोबत करणार आहोत. तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस. म्हातारपणी सगळी दुःख सहन करता येतील, पण पोटचा मुलगा नजरेआड आहे हे दुःख नाही सहन करता येत रे. आई तुझं दुःख मी समजू शकतो. तू नेहमी असंच म्हणतोस आणि गप्प बसतोस. अगं आई माझ्या काही अडचणी आहेत, त्या तुला ठाऊक आहेत. अरे तू एक वेळ माझं नको ऐकू, पण त्यांचं तर ऐकशील का नाही? त्यांनी तुझ्या शिक्षणासाठी एवढा खर्च केला, मग त्यांच्याही काही अपेक्षा असतीलच का नाही? त्याचा विचार कर. नेहमी नेहमी मी तुला तेच तेच किती वेळा सांगायचं रे. आई तुला खरं सांगू का, तुला माझा राग येईल. नाही येणार रे. ऐकायचं आहे? हो. आई खरं सांगायचं ना तर मला बाबांचा स्वभाव आवडत नाही. या वयात त्यांनी तिकडे जायला नको होतं. शोभत नाही त्यांना ते. त्यामुळे आपली समाजात नाचक्की होती आहे. लोक तोंडासमोर बोलत नाहीत गं, पण पाठीमागनं बोलतात. मग हे सगळं पाहण्यापेक्षा ऐकण्यापेक्षा मी आपला दूर राहिलेला बरा असं मला वाटतं. एवढं बोलून अवधूतनं मान खाली घातली, पण अनुराधा त्याला त्वेषानं म्हणाल्या, अवधूत कुणाबद्दल बोलतोयस तू हे? प्रत्यक्ष जन्म दिलेल्या बापाबद्दल असं बोलायला तुला लाज नाही वाटत? तुझ्या मनात असा दळभद्री अभद्र विचार आलाच कसा? अरे चंद्राला डाग आहे म्हणून आपण चंद्राला कधी वाईट म्हणतो का? ते या गावाचे खोत आहेत. अनवधानानं त्यांच्या हातून काही चुका झाल्या असतीलही. तू त्यांचा मुलगा असून त्याचा डंका वाजवतोस. तुझ्या वडिलांबद्दल असं तू पुन्हा माझ्याबरोबर कधीही बोलायचं नाही. मला ते अजिबात आवडणार नाही. त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा तुला अधिकार नाही. हे एका ब्राह्मणाचं घर आहे. घरातली आबरू चव्हाट्यावर मांडायला हे कोण्या कुळवाड्याचं घर नाही, समजलं? अनुराधाचा त्रागा बघून अवधूतला आश्चर्य वाटलं. तो त्यांच्याकडे भुवया ताणून बघायला लागला. काय बोलावं हेही त्याला थोडा वेळ सुचलं नाही. थोड्या वेळानं तो भानावर आला आणि अनुराधाला म्हणाला, आई अगं तुझ्या आयुष्याची एवढी प्रतारणा केली त्यांनी आणि तरीसुद्धा तू असं बोलतेस? अवधूत काय बोलतोयस तू? तुला वेड नाही ना लागलं? माझ्या आयुष्याची कसली प्रतारणा झाली? काय कमी आहे रे मला या घरात? या गावची खोतीण आहे मी. माझ्या घरात फार सुखी आहे.
माझ्या पाठच्या बहिणींची लग्नसुद्धा यांनी चांगली स्थळं बघून आणि स्वतःचा पैसा खर्च करून लावून दिली. धनधान्य, पैसा अडका, दागदागिने माझ्याकडे भरपूर आहे. कशाचीही ददात नाही आहे मला. ऐश्वर्यात लोळती आहे मी. मग अशा देव माणसाला मी वाईट कसं म्हणेन? तूच मला सांग ना. तू चांगला शिकलेला मुलगा आहेस. माझं बोलणं ऐकून तू मनाला वाईट वाटून घेऊ नकोस. मी मागे बाबांना बोललो आहे की भविष्यात माझा विचार बदलेल सुद्धा, पण आत्ता मला ते शक्य नाही आहे. नमतं घेत अवधूत म्हणाला, तू त्यावर विचार कर. हे बघ, मी सुद्धा तू लगेच इथे राहायला ये असं नाही म्हणत आहे ना. आई, आम्ही उद्या सकाळी पहिल्या गाडीनं तालुक्याला जाणार. अरे, परवा आपल्या घरी शिमग्याची पालखी येणार आहे. पण आई, दवाखाना बंद करून नाही ना चालणार. तुम्ही आहात ना इथे, मग आम्हाला कसली काळजी आहे? ठीक आहे, तुझी मर्जी. अनुराधा मनातनं थोड्या खट्टू झाल्या. त्या पुढे काही बोलल्या नाहीत. मगापासनं त्याच्याशी बोलून बोलून त्यांच्या घशाला कोरड पडली होती. वाड्यात सगळीकडे सामसूम झाली होती. अजस्त्र हरणटेंभ्याला काळोखानं कधीच गिळून टाकलं होतं. काळोखाच्या भेसूर हुंकारानं कलिकाळाला सुद्धा कापरं भरलेलं होतं. श्रोते हो, हा होता खोत या कादंबरीचा 18वा भाग, 19वा भाग. उद्या तोपर्यंत नमस्कार.